सगळ्या युनिटचे आउटकम बघितले. त्यानंतर आपण याच्यामध्ये ते युनिट आउटकम अचीव्ह करण्यासाठी काय काय टॉपिक्स आपल्याला स्टडी करायचे आहेत ते आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्यानंतर मी तुम्हाला काही लिंक शेअर केल्या होत्या युट्यूबच्या, त्या तुम्ही बघितल्या असतील. आजचं लेक्चर जे आहे ते रेकॉर्ड होणार आहे आणि ही रेकॉर्डिंग मी युट्यूबला टाकेल आणि त्यानंतर तुम्हाला ती लिंक शेअर करेल. जर कुणाला परत बघायचं असेल लेक्चर तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते लेक्चर जे आहे ते बघू शकता. गुगल क्लासरूम मध्ये ही लिंक मी शेअर करणार आहे आणि त्यामुळे मी झूम जो ऑप्शन आहे तो त्यासाठी सिलेक्ट केलेला आहे, कारण याच्यावर मीटिंग जी आहे ती रेकॉर्ड करता येते. जर तुम्ही गुगल मीट वगैरे बघितलं तर त्याच्यामध्ये मात्र मीटिंग आपल्याला रेकॉर्ड करता येत नाही. ठीक आहे. सो त्यामुळे आपण हा जो ऑप्शन आहे झूमचा तो सिलेक्ट केलेला आहे. तर आपण आज आपल्या लेक्चरला ऍक्च्युअल लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहोत. तर काय आहे ते बघूया आता. एक मिनिट. चला मी स्क्रीन शेअर करते. वेट अ सेकंड. मग डेस्कटॉप सापडत नाही. तर conducting material is the one which allows current or electricity or heat to flow through it is called as conducting materials. तर त्या आता आपल्याला याच्यामधला फर्स्ट टॉपिक जो आहे तो रेझिस्टिव्हिटीच्या बाबतीत आहे, पण त्याआधी रेझिस्टर म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. सो व्हॉट इज रेझिस्टन्स अँड व्हॉट इज डेफिनेशन ऑफ रेझिस्टन्स. रेझिस्टन्स म्हणजे काय? इट इज प्रॉपर्टी ऑफ मटेरियल टू resist flow of current or to oppose flow of current through it, that is called as resistance, and the material or the component which possess that property is called as resistor. ज्याच्यामध्ये रेझिस्टन्सची प्रॉपर्टी असते त्या कंपोनंटला आपण रेझिस्टर असं म्हणतो. जर तुम्हाला माहिती असेल तर आपल्या बॉडीला पण काहीतरी रेझिस्टन्स असतो, बरोबर ना? तुमच्या आवडीचं काही झालं नाही तर तुम्ही लगेच अपोज करता की नाही? नाही नाही हे नकोय, मला आईने सांगितलं की आज ही भाजी केली आहे आणि तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही काय म्हणणार? नाही नाही मी नाही खाणार ती भाजी, मला नाही आवडत, बरोबर? सो दॅट इज रेझिस्टन्स. ठीक आहे. अपोजिशन टू दी फ्लो ऑफ करंट इज कॉल्ड ॲज रेझिस्टन्स, आणि ज्या मटेरियलमध्ये ती प्रॉपर्टी असते त्याला रेझिस्टर असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता रेझिस्टर हा ऍक्टिव्ह कंपोनंट आहे की पॅसिव्ह कंपोनंट आहे हे माहिती करण्याआधी तुम्हाला ऍक्टिव्ह कंपोनंट म्हणजे काय आणि पॅसिव्ह कंपोनंट म्हणजे काय ते माहिती पाहिजे. सो व्हॉट इज ऍक्टिव्ह कंपोनंट? ऍक्टिव्ह म्हणजे काय आणि पॅसिव्ह म्हणजे काय? डू यू नो दिस? प्लीज आन्सर. एकाने कुणीतरी उत्तर द्या. ऍक्टिव्ह पॅसिव्ह माहिती का तुम्हाला काय असतं ऍक्टिव्ह आणि काय असतं पॅसिव्ह? पॅसिव्ह कंपोनेंट्स मध्ये रेझिस्टन्स असतात आणि ऍक्टिव्ह कंपोनेंट्स मध्ये डायोड. हा, जे ऍज अ सोर्स ऍक्ट होतात, ज्यांचा एनर्जी सोर्स म्हणून यूज करू शकतो आपण, ज्यांना स्वतःचा इंटरनल एनर्जी सोर्स असतो अशांना ऍक्टिव्ह कंपोनंट म्हणतात, आणि ज्याच्यामध्ये सोर्स नसतो त्यांना पॅसिव्ह कंपोनंट असं म्हटलं जातं. ऍज अ बॅटरी पण ऍक्टिव्ह कंपोनंट हे यूज होऊ शकतात, पण पॅसिव्ह कंपोनंट तसे यूज होत नाही. तर रेझिस्टर हा जो रेझिस्टर आहे इट्स अ पॅसिव्ह कंपोनंट, राईट? सो पीटीसी, basically your resistor possess the property of positive temperature coefficient. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट म्हणजे काय? तर टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स पण वाढेल, टेम्परेचर कमी झालं की रेझिस्टन्स कमी होईल. तर काही रेझिस्टर असे असतात ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंटची प्रॉपर्टी असते, काहींमध्ये उलट असतं. टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स कमी होईल, टेम्परेचर कमी झालं
की रेजिस्टन्स वाढेल. ठीक आहे, तर त्याला NTC असं म्हटलं जातं, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, राईट. सो डू युअर रेजिस्टर हॅव पोलॅरिटीज असतात का रेजिस्टरला? पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल असतात का? नाही. Absolutely right. ठीक आहे. So it No. does not have No, ma'am. the terminals positive and negative. You can connect it in any way. कसाही तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता. त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल नसतात, म्हणजे त्याला पोलॅरिटीज नसतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोलॅरिटीज जो पार्ट आहे तो रेजिस्टर मध्ये नसतो. ठीक आहे. सो यू कॅन कनेक्ट इट इन एनी वे इन द सर्किट. युनिट ऑफ रेजिस्टन्स इज बेसिक युनिट जे आहे ते ओहम आहे. त्याच्यापेक्षा हायर युनिट किलो ओहम आहे, नंतर मेगा ओहम आहे. तर ओहम, किलो ओहम म्हणजे 10⁻³ ओहम आणि मेगा ओहम म्हणजे 10⁻6 ओहम हे रेजिस्टरचं युनिट आहे. ठीक आहे. यार कुठे चाललं होतं हा कर्सर. हा, तर रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय? ठीक आहे, जर आपण एक युनिट लेंथचा वायर कन्सिडर केली विथ युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, हा जो एरिया आहे याला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असं म्हटलं जातं, आणि याची जी लेंथ आहे ती युनिट लेंथ आहे, तर त्या मटेरियलची जो रेजिस्टन्स असेल इट विल बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ अपॉन एरिया ऑफ द मटेरियल. ठीक आहे, आणि जो कोइफिशियंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी असेल त्याला आपण रेजिस्टिव्हिटी असं म्हणणार. सो बेसिकली रेजिस्टिव्हिटी इज the resistance of material which is having unit area of cross section and unit length. Okay, so this is your resistivity. So definition इथे परत लिहिलेली आहे. Resistivity is electrical resistance of conductor of unit cross sectional area and unit length. त्याचा युनिट क्रॉस सेक्शनल एरिया आहे आणि युनिट लेंथ आहे, त्याचा जो इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स असेल त्याला आपण रेजिस्टिव्हिटी असं म्हणणार. इट इज बेसिकली ती रो, हा जो ग्रीक वर्ड आहे रो, त्या लेटरने इंडिकेट केली जाते, आणि युनिट जे आहे रेजिस्टिव्हिटीचं ते आहे ओहम इंटू मीटर. तर ते कसं येईल ओहम इंटू मीटर? आता जर आपण हा इकडे घेतला आणि हा इकडे घेतला तर रो इज इक्वल टू RA अपॉन L. हे आहे मॅथमॅटिकली रो दिला जाईल या फॉर्म्युल्याने, RA अपॉन L. आरचं युनिट आहे ओहम, एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर, लेंथचं युनिट आहे मीटर. सो 1 मीटर स्क्वेअर मधला 1 मीटर कॅन्सल होईल, सो युनिट विल बी ओहम इंटू मीटर. सो जिथे where this is formula for resistivity, rho is equal to RA upon L, where R is resistance of specimen such as wire. ही वायर आहे असं कन्सिडर करू, त्याचा रेजिस्टन्स R असेल. A is cross sectional area of a specimen, त्याचा हा क्रॉस सेक्शनल एरिया आहे A, आणि L is obviously length of that particular specimen. ठीक आहे. So this is how the resistivity is indicated. Rho is equal to RA upon L. तर रेजिस्टिव्हिटी काही एक दोन मटेरियलची रेजिस्टिव्हिटी किती आहे ते आपण बघू. जर कंडक्टर असेल, आता तुम्हाला माहिती कॉपर इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, राईट. त्याच्यामुळे इथे वर्ड यूज केलेला आहे एक्सिडिंगली गुड, म्हणजे खूपच जास्त चांगला कंडक्टर आहे. त्यामुळे तुमच्या घरात जी वायरिंग असते ती कॉपरची वायरिंग असते. जर तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल तर आता लक्षात ठेवा, तुमच्या घरात जे काही वायरचे कनेक्शन्स असतात त्यामध्ये कॉपर वायर जी आहे ती यूज केली जाते, आणि त्याच्यावर जे कोटिंग यूज केलं जातं ते रबरचं कोटिंग यूज केलं जातं नॉर्मली. ठीक आहे, प्लास्टिक ऑर रबर कोटिंग त्याच्यामध्ये यूज होतं. सो इट्स अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, अँड दॅट इज वाय at the temperature of 20 degrees Celsius, that means 68 degree Fahrenheit, it has the resistivity of 1.77 into 10⁻⁸, म्हणजे मायक्रो ओहम पेक्षा पण कमी रेजिस्टिव्हिटी त्याची आहे, म्हणजे खूप चांगली कंडक्टिव्हिटी याची. कंडक्टिव्हिटी काय? बेसिकली रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी इज कंडक्टिव्हिटी, दॅट यू मस्ट बी नोईंग. ठीक, बरोबर आहे ना? तुम्हाला माहिती असेल कंडक्टिव्हिटी हा रेजिस्टिव्हिटीचा रेसिप्रोकल असतो. रेसिप्रोकल म्हणजे काय? कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1 अपॉन रेजिस्टिव्हिटी, दॅट इज कॉल्ड एज रेसिप्रोकल. 1 अपॉन रेजिस्टिव्हिटी असते. तर इतकी कमी याची रेजिस्टिव्हिटी आहे, म्हणजे हा खूपच जास्त चांगला कंडक्टर आहे. टू 1.77 इंटू 10⁻⁶ ओहम सेंटीमीटर अशी त्याची, किंवा त्यालाच आपण या पद्धतीने लिहू शकतो 1.77 इंटू 10⁻⁶ ओहम इंटू मीटर, म्हणजे मायक्रो ओहम इंटू मीटर इतकी रेजिस्टिव्हिटी आहे कॉपरची. आणि तेच तुम्ही जर इन्सुलेटरची रेजिस्टिव्हिटी बघितली तर इट विल राय इन द रेंज ऑफ 10⁻12 टू 10⁻20. या रेंजमध्ये जे इन्सुलेटर्स किंवा डायलेक्ट्रिक मटेरियल्स असतात त्यांची रेजिस्टिव्हिटी या रेंजमध्ये
लाय करते. ठीक आहे. आता फॅक्टर्स कुठले कुठले अफेक्ट करतात रेझिस्टिव्हिटीला. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक काही फॅक्टर हे रेझिस्टिव्हिटीला अफेक्ट करतील आणि काही फॅक्टर्स हे रेझिस्टन्सला अफेक्ट करणारे असतील. तर दोघांमध्ये डिफरन्स आहे. ठीक आहे. सो फॅक्टर्स अफेक्टिंग रेझिस्टिव्हिटी कुठले आहेत ते बघणार आहोत आपण. तर याच्यामध्ये आहे, पहिला आहे टेम्परेचर, देन सेकंड इज अलोईंग, थर्ड इज मेकॅनिकल स्ट्रेसिंग, फोर्थ इज एज हार्डनिंग अँड फिफ्थ वन इज कोल्ड वर्किंग. आता हे वन बाय वन आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की हाऊ दे अफेक्ट द रेझिस्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रिकल मटेरियल. हे लेक्चर जर एंड झालं तर लगेच पुन्हा लिंक जॉईन करायची आहे, कारण मी लेक्चर कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा ही गोष्ट. चला, तर पहिला जो फॅक्टर आहे तो बघूयात की टेम्परेचर, हाऊ टेम्परेचर अफेक्ट्स रेझिस्टिव्हिटी. ठीक आहे. सो द रेझिस्टिव्हिटी ऑफ मेटल इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं की रेझिस्टिव्हिटी पण वाढते. याचा अर्थ रेझिस्टिव्हिटी हॅज पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. पीटीसी म्हणजे काय? पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट असतं रेझिस्टिव्हिटीचं. ठीक आहे. सो रेझिस्टिव्हिटी फॉलोज पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट. Next is several metals exhibit the zero resistivity at temperature near to absolute zero. खूप मटेरियल असे आहेत की ऍब्सोल्यूट झिरोला ते झिरो रेझिस्टिव्हिटी दाखवतात, आणि असे जे मटेरियल असतात त्यांना सुपर कंडक्टिंग मटेरियल म्हणतात, आणि या फेनोमेनला सुपर कंडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. जे मेटल झिरो रेझिस्टिव्हिटी दाखवतात ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर are called as superconductor materials and the property is called as superconductivity. इथपर्यंत कळलं आहे? हॅलो. येस मॅम. ओके. Yes, ma'am. The resistivity of semiconductors and insulator decreases with increasing temperature. तर आता जसं मेटल्स मध्ये रेझिस्टिव्हिटी पीटीसी फॉलो करते, तसं सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर मध्ये ते एनटीसी फॉलो करतं, म्हणजे निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट दाखवतं. म्हणजे काय? तर टेम्परेचर वाढलं तर रेझिस्टिव्हिटी